श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक गरीब भक्ताची कथा सांगणार आहे. एका खेडेगावात रामू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. त्याला शेत जमीन नव्हती, हातामध्ये काही काम नव्हतं. घरात बायको, 2 लहान मुलं, रोजचं जेवण भागवणं हेच मोठं कठीण काम होतं. पण रामू मनाने अत्यंत श्रद्धाळू होता. त्याला एकच विश्वास, माझे स्वामी समर्थ माझी काळजी घेतील. रोज सकाळी तो गावाबाहेर असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थांचा जाप करायचा. गावकरी त्यांचे टवाळी करायची. अरे राम्या, उपाशी बायको मुलं सोडून तू इथे काय करतोयस? त्यातून तुला काय मिळणार आहे? रामू फक्त हसायचा आणि म्हणायचा, स्वामी समर्थ माझे खरे दात आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवला की उपासमार कधी लागणार नाही. संकटाची वेळ. एकदा पावसाळा फारच बिकट गेला. शेताला पीक आलं नाही. कामधंदा बंद. घरात धान्याचा दाणा नव्हता. बायकोच्या डोळ्यात अश्रू. मूल रडत होती. रामूला जड वाटलं, पण तरीही त्याने स्वामी समर्थांचा जप सोडला नाही. तो म्हणाला, स्वामी तुम्ही सर्वज्ञ आहात. माझ्या घराची स्थिती तुम्हाला ठाऊक आहे. मी काही मागणार नाही, पण तुम्ही जिथे असाल तिथे कृपा करा. स्वामींचा चमत्कार. त्या रात्री रामूला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ स्वतः त्यांच्यासमोर आले आणि म्हणाले, राम्या काळजी करू नकोस. उद्या सकाळी गावाबाहेरच्या रस्त्यात जा. तुला जे भेटेल ते घरी घेऊन ये. रामू सकाळी स्वप्नाप्रमाणे रस्त्यावर गेला. काही वेळाने एक व्यापारी बैलगाडीने येताना दिसला. गाडीत धान्याचे पोते होती. अचानक बैलगाडीचा चाक दगडात अडकला. व्यापारी त्रस्त झाला. रामू पुढे जाऊन मदत केली. व्यापारी खुश झाला आणि म्हणाला, अरे माणसा, तू नुसता मदत केली नाहीस म्हणून मी तुला एक पिशवी धान्याची देतो आणि तू घरी घेऊन जा. रामूचे डोळे पाणावले. त्याला लगेच स्वामी समर्थाचे शब्द आठवले. तो आनंदाने धान्य घरी घेऊन आला. बायको मुलं खुश झाली. त्याच्या घरात पुन्हा आनंद भरला. गावकऱ्यांना धडा. गावकऱ्याची ही गोष्ट ऐकली. ते सगळे रामूकडे आले आणि म्हणाले, खरंच तुझा विश्वास अतूट आहे, खरा आहे. आम्ही टवाळी केली पण स्वामी समर्थांनी तुझे रक्षण केलं. आता आम्हालाही स्वामी समर्थावर विश्वास ठेवायचा आहे. या कथेचा निष्कर्ष असा आहे की ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, विश्वास आणि संयम असेल श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतात. ते कधीच भक्ताला उपाशी ठेवत नाहीत. गरीब असो वा श्रीमंत, स्वामी सगळ्यांच्या दारात सगळे धावून जातात. श्री स्वामी समर्थ.